हाय हॅलो नमस्कार, मी मीनाक्षी. माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण पपईची भाजी बनवणार आहे, सुकी भाजी. तर इथे बघा, मी एक पपई घेतलेली आहे. स्वच्छ धुवून घ्यायची आणि वरचे असे त्याचे सालपट काढायचे. पण ते खूपच कठीण जाते मला काढायला. मग मी काय केले, असे तुकडे करून घेतले आणि हे काय करायचं, वरचं सगळं सालपट वगैरे काढून टाकायचं. हे असं व्हाईट व्हाईट जाळीसारखं आहे ना, ते पण काढायचं. ते नाही काढलं तर मग असं कडवट भाजी लागते आपली. हे चांगलं काढून घ्यायचं आणि नंतर पाठीमागची अशी साल काढून घ्यायची चाकूने आणि व्यवस्थित काढायचं, नाही तर चाकू वगैरे लागायचा. बघा, हे असे तुकडे पीस करून घेतले मी. आता हे ना बारीक बारीक, म्हणजे बारीक नाही कापायचे, असे मोठे मोठेच ठेवायचे. आता आपण त्याचे तुकडे करून घेऊया. असे थोडेसे मोठे मोठेच तुकडे करायचे, जास्त बारीक नाही करायचे तुकडे. हे कापल्याच्या नंतर न धुवून घ्यायचे स्वच्छ एकदा, कारण कसे चिकट चिकट झालेले असतात ना. मग हे बघा, असे धुतले मी आणि हे तेल टाकून आहे ना, तेलात चांगले परतून घ्यायचे अगोदर. खूप छान भाजी लागते ह्याची. आणि 2-3 मिनिटं झाकून ठेवायचे असंच. बघा, 2-3 मिनिटांनी आपले, वाव, काय मस्त कलर आला एकदम. आता हे आपण काढून घेऊ. खूप छान भाजी होते पपईची. आणि कच्ची केळी असते ना, त्याची पण भाजी खूप छान होते. पण कच्ची केळीची भाजी ना, मी अशी हिरव्या मिरच्यामध्ये बनवते, खूप छान होते. ते इथं जिरी मोहरीचा चांगला तडका द्यायचा, अद्रक लसूण जास्त टाकायचं, जरासं असं ठेचूनच टाकायचं. त्याच्यामुळे काय होतं, भाजीला खूप चांगली टेस्ट येते. आणि इथे बारीक कांदा कापून घ्यायचा, चांगला लाल होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं त्याला. माझ्या मैत्रिणीचा असाच फोन आलेला, बोलते कशाची भाजी केली. तर म्हणलं आज मी भाजी ह्याची केले, पपईची भाजी केले. बोलते, अरे मग पपईची भाजी कुठून शिकलेस तू? म्हटलं मी खूप वेळा बनवलेली भाजी, पण म्हटलं तेव्हा काय मी रेसिपी टाकत नव्हते. आता रेसिपी टाकते, मग तुम्हाला माहीत पडतंय. तिथं मी लाल तिखट, हळद आणि धना पावडर आणि हिंग जास्त टाकायचं थोडासा, म्हणजे भाजीला वेगळीच असं स्मेल येतो छान. हे बघा, आपली भाजी तयार झाली. आणि तीळ टाकले आणि तुम्ही ओलं खोबरं पण खिसून टाकू शकता ह्याच्यावरती. खूप छान होते भाजी ही. परत 2 मिनिटं झाकून ठेवायचे. बघा, आपली भाजी तयार झालेली आहे. आज मी टिफिनसाठी बनवलेली. आणि थोडंसं मीठ, नंतर शेवटी मीठ टाकायचं, नाही तर काय होईल, पाणी सुटतं भाजीला मग मिठामुळे. मग मी शेवटी मीठ टाकलं त्याच्यामध्ये. काय कलर आलाय भारी भाजीला आपल्या, एकच नंबर. कशी वाटली तुम्हाला माझी पपईची भाजी? रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि नवीन नवीन रेसिपीसाठी कमेंट करा की तुम्हाला कुठली रेसिपी माझी आवडेल, तर तसं मी तुम्हाला बनवून दाखवेन.